नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडकावी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला जायचं आहे इंदू काकाच्या शेताकडे. तर काका चला मग निघूत का? नाही जाऊत आपल्या शेताकडे. तुला जीवामृत तयार केलंय दाखवतो, पण तुला कडवलंय वाढ आहे म्हणे की आपण जाऊन एकदा बघून येऊ. बघू तर दे मला काय केलंस काय नाही त्याला. बरं बरं चला मग तुम्हाला एकदा आपला कडू दाखवता. आधी कडू लय भारी वाढलाय म्हणा. लय वाढलाय भयंकरच. हा मग बघूत ना त्याला काय ट्रीटमेंट केली काय नाही. चला काय भारी कडव झाला अविनाश, लय वाढलाय. आणखी तर निसवायचाच राहिलाय. हा निसवायचा काय आहे. केलं याला? याला आपण आता खत टाकला होता आणि पावसाळ्यामुळे जास्त जोर काढलाय ना. लय झाला की रे, परत भर झाला. हे काय परत वाढलाय कडव. कोणता आहे? हे मेगा शीट आहे, सरकारी दवाखान्यामध्ये का बियाणं? हा ते मेगा शीट आहे. एकदा कापल्या डबल येते काय? हे तीनदा येते, तीनदा. हे किती वेळच आहे? हे आता फर्स्ट टाइमच आहे. फर्स्ट टाइमचा भारी वाढलाय की रे. हो. त्याला कोणता खत टाकला? खत याला युरिया टाकलाय. तर आपल्याला आपण गांडूळ खताची निर्मिती चालू केली आहे. आता गांडूळ खत सुद्धा टाकायचे याला. गांडूळ खत टाकायची. हा आता हे जेव्हा आता हे कापणी होईल हा तर पुढच्या वेळेस आपल्याला इथं गांडूळ खत टाकायचं याला. असं का? 8 फुटाला वरी झालाय ते तर. हो 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 हो. किती बऱ्या खत टाकलाय? खत याला फक्त 2दा टाकलाय. बर हो. लईच नंबर 1 झाला की रे. म्हणू लागले तसाच झालाय. मला वाटलं उगत पण आली काही. शिपल्यानं काय धाट हे बारीक होत असते हम्म. आणि आपण याला पेरणी यंत्राने पेरून घेतले, असं का? त्याच्यामुळे एवढं वाढले. काका हा चला आता आपलं जीवामृत दाखवतो ना तुला. मी जीवामृत तयार केलं का? बरं बरं चला. तर चला आता जाऊ त्या इंटू काकाच्या शेताकडे. इंटू काकाने जीवामृत बनलेलं आहे. चला चला कुठे आहे पण काका? इथं आहे घराच्या बाजूला. घराच्या बाजूला आहे. चला. कापसाला पाणी कमी पडायले, पाऊसच नाही. बघ ना कापूस कसा नंबर येते. पाणी द्यायचंय कळणं काहीच नाही. 20-25 दिवस झालं पाऊसच नाही. असं का? एक थेंब नाही काय? देवच नाही. किती कोरडं फटफट आहे बघ किरा. हो. पाणी असलं डोक्याला जास्त. पाणी असल्यावर हिरी लहान वाटले पाणी तुमच्या. हिरीला आहे पण द्यायच नाही ना. पाणी दिले की गोंधळ होते. असं का? पावसाचं पाहिजे होय. हा ही आपली हळद आहे. हे टॉमी तुमचं आहे काय? हा ए टॉम्या. जीवामृत आपण तयार केलंय. हा. आपल्या हिशोबाने केलंय. आपण काय कोणाला विचारलं नाही काय नाही. हा याच्यामध्ये 70-80 लिटर अंदाजा पाणी असत. हा 7 लिटर गावरान गायचं गवतर आहे आणि अर्धा किलो गूळ, अर्धा किलोचा अंदाज जवळपास बेसन पीठ टाकलंय. हा. भात टाकलाय. भात कशामुळे टाकलाय? जीवाणू तयार होण्यासाठी. जीवाणूला लागतंय ना ते खाद्य. अच्छा. भात, शेण बरोबर. टाकलंय. हा गावरान गायचं शेण टाकलंय. जवळपास 5 किलोचा अंदाज टाकलाय त्याचं पाणी तयार करून. हा गुळाचं पाणी तयार केलं, हा बेसन पिठाचं केलं हा. आणि शेणाचं पाणी ते तयार डायरेक्ट टाकले का पाणी करून टाकले? ते पाणी करून तयार टाकले. त्याचं पाणी करून हा शेणाचं पाणी. त्याला काय जास्त वेळेस काय ठेवलं का? त्याला काय नाही. नाही ना, बादलीमध्ये पाणी तयार केलं आणि लगेच टाकलं. आता हे 48 तासाच्या नंतर कधी बी आपण टाकू शकतो. आता हे मी थोडं तयार केलंय 70-80 लिटरचं. हा मग आपल्या मनानं. आता तुमच्या मनानं? अगोदर कोणाला? बायोमिक्स आणून टाकत होतो आपण विद्यापीठातून. हा आणखी काय काय सोडलंय मेटारायझम हे. हा हे आता घरी जीवामृत तयार करून हा हिशोबानं केलंय. हा. आता बघू दुसरी वेळेस तयार करता वेळी हे टाकलं की 4 दिवसाला पुन्हा तुला काय माहित असलं तू या हिशोबानं करून. मला पण माहित आहे, लोक पण अजून- 200 लिटर सोडतात. हा हा. आपण सध्या 70-80 लिटरच तयार केले. आणि कशासाठी तयार केले तुम्ही? हे आता हळदीला आपल्या हिरवापणा टिकण्यासाठी. त्याच्यात जीवाणू जे जमिनीतले जीवाणू लागतात ते जमिनीतले जीवाणू भेटा. आपण केमिकल सोडल्यानं मरायलेत ना सगळे. हो ना हो ना हो ना. बायोमिक्स सोडल्या आपण पांढऱ्या मुळाची संख्या वाढती, हळद हिरवी होती. हा तसा ह्याचा रिझल्ट आहे म्हणा. आपण आतापर्यंत काय सोडलं नाही, हा घरी तयार बी केलं नव्हतं. हा. आता आपण तयार करून हे फर्स्ट टाइम आहे काय? हा, हे फर्स्ट टाइम आहे. तुमच्या मनानेच काय केलं? माहित, 200 लिटर करायचं सांगितलं होतं पण मी कमीच केलंय, 70-80 लिटरच केले. असं का? आता हे एवढं सोडलं की पुन्हा 4 दिवसाला मग तुला काय माहित असलं तर सांगतोय. नाही नाही, मला माहिती आहे, पण अजून हे ऍक्टिव्ह पण येण्यासाठी 200 मी लिटर तुम्हाला करून सांगतो. सोडू. हे काय नाही जैविक आहे. हे किती सोडलं तर काय याचा म्हणजे एक पिकावर प्रमाण असेल परिणाम ना. काय होणार नाही. हा घातक परिणाम होणार नाही. चांगलंच आहे. हा. गुळामुळे हात चिकट झाला ना. गुळ, बेसन पीठ, त्याच्यामुळे भात. लाकडाने धुळी नाही का? नाही लाकडांना नाही, ते खाली बसायला आणि जाऊन त्याला दर 2-4 तासाला हलवावं लागते. अच्छा. हा
बर. ते खाली बसलेला सगळा वरी आलं पाहिजे ना. काकानं हे जीवामृत तयार केलेलं आहे. तर काकानं केले, पण तेवढं समजा अजूक पदार्थ काय टाकले नाहीत. काकानं फर्स्ट टाइम केले, त्याच्यामुळे जास्त काय पदार्थ टाकले नाहीत. पण आपल्याला पुरेपुरीची माहिती आहे. काकाला पुढच्या वेळेस अजूक जरा माहिती मी देईल, आणि अजूक ॲक्टिव्हपणा कसं होईल ते मी काकाला पुढच्या वेळेस सांगल. आणि आपल्याकडं सुद्धा आता सध्या गोमूत्र चालू आहे, साठवून करीत आहे मी. आणि आपल्याला पण जीवामृत करायचं आहे. तर तुम्हाला जेव्हा आपला विषय येईल जीवामृताचा, तेव्हा मी तुम्हाला ते सुद्धा माहिती देतो. तर चला मग एकदा काकाची एकदा हळद बघू आपण. हळद आहे हां. ना. आता जवळपास 2 महिने झाले तिला. आणि याला ढोस किती सोडलेत आतापर्यंत? सुरुवातीला एक सोडला होता लाव तेवढं, हां. आणि त्याच्यानंतर एक DAP, युरिया 10-15 किलो पोटॅश, आणि 10-26-26चा एक होता. असं करून 1.25 क्विंटलचा एक डोस दिलेला आहे हां. एका महिन्याच्या नंतर. एका महिना महिन्यात? 1.25 महिन्याला. हां. हां. आता खत देऊन 15 दिवस जवळपास झालेत. हां. आणि त्याच्यानंतर 28-28-00चं 2.5 किलोचं एक सोडलेलं आहे, आणि मेटारायझम 2 किलो मेटारायझम सोडलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर आता काय नाही, आता बायोमिक्स हे आपलं जीवामृत जैविक सोडायचं. हां, जीवामृत सोडायचे आता? जीवामृत सोडायचे. बर. जीवामृत सोडल्यानंतर आता बघू 4-8 दिवस 19 आणलाय 10 किलो, पण अगोदर 2-4 दिवस आणि नंतर 2-4 दिवस जमत नाही म्हणा ते जीवामृत सोडल्यावर. असं का? आता जीवामृत आपल्याला 2-3 वेळा सोडायचे. 2-3 आता हे वेळा मी सोडायचं? आता बनवलेलं एकदा सोडायचे, हां. त्याच्यानंतर तू सांग, हां. त्याच्यानंतर सोडायचं पुन्हा, म्हणजे 8-8, 15-15 दिवसाला सोडित राहायचं. बर. काका ही व्हरायटी कोणती आहे हळदीची? व्हरायटी शेलमचे आपलं महेश आपाकून आणि चंदाकून घेतलेलं आहे. हा, शेलमचीच आहे. पण काय करावं, व्हरायटी कोणती असली तर पाऊसच पडना. पाऊसच कसं ऊन पडले. पडलंय बघ की. हो आज पाणी असलं तर मांड्याला हळद जात होती. हो ना, हो ना. हा, 2 महिन्याची हळद आहे ही. जवळपास 2 महिने व्हायलेत टाकून. सगळे ढोस सोडून असे आहे. डोस देऊन बी अशी आहे ना हळद. हो ना. कुठं कुठं पानं कर पाहिजेत, पाऊस कमी असल्यामुळे मोटरचं पाणी जास्त देता येणं झाले. औषध जेवढं सोडायचं तेवढंच द्यायचं. हे काय पानं कुठं कुठं कर पाहिजेत असे. पाऊसच कमी झालाय. मागच्या वर्षी झाला पाऊस जास्त, आणि यावर्षी पाऊस कमी आहे. हा. फुटव्यावर याची स्टेज आहे आता हळदीची, आणि पाऊस कमी झालाय. गेल्या वर्षी लय तुफान पाणी पडलं होतं. गेल्या वर्षी दिवाळीच्या नंतर पाऊस जास्त झाला, हळदी सडल्या. हा. आता पाऊसच कमी झाला. काय करावं आता. मागच्या वर्षी पाणी जास्त झालं म्हणून हळदी सडल्या, हा. आणि यावर्षी पाणी कमी आहे म्हणून सगळेच पिकं वाळायलेत. हळदी असं का? वाळायलेत, कापसं वाळायत, सोयाबीन आता फुलाच्या स्टेपला आले ते वाळायले. हा. आता काय करावं आपण, काय नुसता खर्चात करीत बसावं का काय, मला काय कळ नाही. आणि निसर्गाचं रे शेताला जेव्हा वाटण झाले. हा. पाऊस पाणी नसल्यामुळं. पाऊसच नाही बघ ना. आता वरचं पाणी जास्त हळदीला सोडायचं जमत नाही. किती वेळा सोडा बरं. जास्त वेळ सोडलं, पावसाचं पाणी पडलं, मोटरचं पाणी जास्त हा. झालं, भानगड होती, रोगराई वाढती. बरोबर. त्याच्यामुळे काय आता कळण झाली काय करावं ते. या 4 दिवसात लई उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडले, पाणीच पडत नाही. पाणीच पडण झाले. बर. तर काकाची आता हळद बघितलेली आहे. काका आता सध्या जीवामृत काकानं तयार केलेलं आहे. आणि काका जेव्हा जीवामृत सोडून 4 दिवसाला आपण येऊत, काय कंडिशन आहे हळदीची आणि नंतरची काय कंडिशन आहे बघूत. आणि काकानं सध्या घरी खाण्यासाठी टमाटर आणि वांगे सुद्धा लावले आहेत हळदीमध्ये. मिरच्या आहेत का पलीकडे आहेत काय? हा, मिरच्या आहे काय इथंच आहे का? बरं बरं. जरा बारीक मिरच्या झाड. सुद्धा लावलेल्या आहेत. तर धन्यवाद पब्लिक माझा ब्लॉग बघण्यासाठी. आणि सध्या आता आपला टाईम झालेला आहे दुधाकडचा, त्याच्यामुळे आपल्याला तिकडे सुद्धा जावं लागते. काय काय करायचं जमत नाही. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि प्रेस दाबून बेल आयकन दाबा. दररोज तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तोपर्यंत बाय बाय.